पाहताय प्रहार टीव्ही, सत्यमेव व्रतम। हिंगोली जिल्ह्यातील वसमत नगर परिषद निवडणूक सध्या शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचली आहे। निवडणुकीत नशीब आजमावणारे उमेदवार आणि सर्वच पक्ष निवडणूक जिंकण्यासाठी जोर लावताना दिसत आहेत। वसमत नगरपालिका निवडणूक प्रमुख लढत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट विरुद्ध काँग्रेसमध्ये मांडली जात आहे। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातर्फे राष्ट्रवादीचे आमदार राजू नवघरे यांनी मैदानात उतरून सर्वच उमेदवार कसे निवडून येतील यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे सुनीता मनमोहन बाहेती या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार असून त्या निवडणुकीत विरोधकांना चांगली टक्कर देत आहेत। आमदार राजू नवघरे यांनी वसमत शहरात कॉर्नर सभा प्रचारांचा धडाका लावला असून राजू नवघरे यांनी एका कॉर्नर सभेत सांगितले की वसमत नगरपालिका निवडणुकीदरम्यान प्रचारासाठी खुद्द महसूल मंत्र्यांना यावं लागतंय। ही सर्व करामत जनतेची असून त्यांच्या पायाखालची वाळू घसरली असल्याचं यावरून स्पष्ट होत आहे। अशा प्रकारे विरोधकांवर घणाघात आमदार राजू नवघरे यांनी केलाय। निवडणुकी 9 वर्षानंतर व्हायली। मागच्या निवडणुकीमध्ये रविराज डोळसे या प्रभागातून उभे होते। इथून रवी भैयांना सुद्धा आमच्या नमू भैयांना सुद्धा मागणी केली होती, पण त्या दोन्ही कार्यकर्त्याला थांबावं लागलं। आत्ताच आमच्या यांनी माघार घेतली, त्यांचाही आपण सत्कार ठेवला होता। आज आपण बघितलं असेल की निवडणुका ह्या नगरपालिकेच्या आहेत आणि नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं राजू इंगोले साहेब तुम्ही सांगितलं आत्ताच की महाराष्ट्राच्या महसूल मंत्र्यांना यावं लागले। ती सगळी कमाल या सगळ्या जनतेची, कारण महाराष्ट्रातला तिथं मंत्री येऊन इथं काय करणार तर त्या बाबतीमध्ये त्यांना त्यांच्या पायाखालची वाळू घसरली असेल म्हणून बहुतेक त्यांना सगळ्यांची बाहेरची यावं लागत, त्यांना बोलवावं लागत असेल। पण या वसमतचा विकास करण्यासाठी, कारण या वसमतवरलं प्रेम हे निश्चित तुमचं आमचं जास्त आहे। आपण रोज या सगळ्या लोकांच्या संपर्कात राहण्याचं काम करतोय। आज आपण बघितलं असेल की आपल्याला पुढच्या काळामध्ये स्वच्छतेवर या शहरामध्ये काम करायचंय। या शहरातील नगरपालिकेचा एक प्रोग्राम घेऊन आम्ही तिथं आलेले, उगाच घडी घेऊन उगाच धनुष्यबाण घेऊन आम्ही फिरणार झालो, तर आम्हाला काहीतरी काम करायचंय आणि काही प्रमाणात काम आपण इथं करून दाखवायचं काम केलेलं आहे। आता तुम्ही कोणी मध्ये बोलू नका, जरा शांत राहा। तर आपल्याला शहरामध्ये आपण तिथं 8 दिवसापूर्वी सुरुवात केली। काही मंडळी आता भाषणामध्ये तुम्ही सगळेजणांनी म्हणले की बाबा त्यांनी काहीतरी लोकांनी टीका केली। आपलं काम आपल्याला करायचं असतंय, त्या पद्धतीनं आपण या शहरामध्ये नवीन घंटागाड्यांची कचऱ्याच्या घंटागाड्यांची संख्या वाढवण्याचं काम असू द्या, ओला कचरा सुका कचरा हा आपल्याला वेगवेगळा करून आपण त्याची कंपोस्ट खताची तयारी आपण तिथं केलेली आहे। आयतनगर पाटीवर 5 एकर जागेमध्ये आता मोजणी सुरू झाली होती, त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला तिथं खत निर्मितीचा प्रकल्प करायचा आहे। तिथं पुढे शहरामध्ये आपल्याला हे जे काही नाल्यांचे प्रश्न तयार झाले आहेत, स्वच्छतेच्या बाबतीमध्ये एवढं सांगता येईल की आपल्याला त्या सगळ्या नाल्या त्या अंडरग्राऊंड ड्रेनेज करून या विभागातले सगळे प्रश्न मिटवायचं काम आपल्याला करायचं। अंडरग्राऊंड जर नाल्या झाल्या तर तुम्हाला आता रस्त्यावरल्या त्या नाल्याचं काढायचं नाही याचा काही प्रश्न राहणार। या विभागामध्ये मी विचारलं तर प्रभाग क्रमांक 8 मध्ये सगळ्यात अडचण ही पाण्याची। आम्ही सगळेजण सामान्य माणसं आहेत, आम्ही कष्ट करणारी माणसं आहेत। जर आपण काही कष्ट केले तर आपल्या घरी काही ना काहीतरी येत असते। पण यावेळेस पाणी पुरवठ्याचा सगळ्यात मोठा प्रश्न या विभागामध्ये होता, पण तुम्हाला मी शब्द देतो पाणी पुरवठ्याचा प्रश्न आपला या शहरामध्ये होता। किमान उमेदवार आमच्या इथं 15 दिवसाला 20 दिवसाला पाणी येत होतं, पण हे पाण्याचं प्रमाण जर आपण बघितलं असेल तर ते सुद्धा सणवाराला कधीच यायचं नाही। कोणत्याही समाजाचा सण असू द्या, कोणत्याही जयंती असू द्या, त्यावेळेस तिथं पाणी आता सगळ्याच वार्डामध्ये सगळ्यात ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळीला महिला मंडळाला मी सांगतोय की आपण सिद्धेश्वर धरणावरून या शहरासाठी 156 कोटी रुपयाची योजना मंजूर केलेली। ते 156 कोटी योजनेमध्ये विहिरीचं काम आता पूर्ण झालं। कारण मी आता आपल्याला बोलायलो तर या सगळ्या गोष्टीमध्ये काही ना काहीतरी तथ्य असलं पाहिजे। तरुण मंडळी इथे आपल्या इथं मागच्या काळामध्ये आपण त्या याचं उद्घाटन केलं त्या पाणी योजनेचं। 9 किलोमीटरवरून आपण एक्सप्रेस फिडर औंध्यावरून आपण त्या सिद्धेश्वर धरणावर घेऊन गेलो
आणि तिथे लाईनची व्यवस्था केलेली आहे. पुढच्या काळामध्ये आपल्याला या पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून आपल्या जवळपास 65 किलोमीटर पाईपलाईन या पूर्ण शहरामध्ये तिथून आपल्याला करायची आहे. नवीन जुनी पाईपलाईन काढून नवीन पाईपलाईन आली पाहिजे. शेवटच्या घरापर्यंत वसमतच्या नवीन ज्या वसाहती झाल्या त्या सगळ्या शेवटच्या घरापर्यंत या 9 महिन्यामध्ये तुम्हाला पाणी आणून देण्याची जबाबदारी माझी.